गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 1चा लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन गतीचे प्रकार हा पॉइंट आपण हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनमध्ये आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स हे 2 पॉइंट बघितले आहेत. त्याचाच पुढचा पार्ट आज आपण बघणार आहोत. एक्झाम्पल: The straight line distance between the house of a Sheetal and Sangeeta is 500 meter, and that between Sangeeta's house and school is at 1200 meter. Also, the straight line distance between Sheetal house and school is a 13 meter. 1300 meter. Suppose the Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school from there. हे एक्झाम्पल आपण डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यामध्ये पाहिलं आहे. यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की शीतल आणि संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर किती आहे? 500. किती आहे? 500 हे आहे त्यांचं 500 मीटर. संगीताचे घर व शाळा यांतील सरळ रेषेतील अंतर किती आहे? 1200 मीटर. सिलेट्स आपण पाहिलेलं आहे. हे ए पॉइंट आहे, इथं बी आहे आणि हा तुमचं स्कूल आहे. मग त्यांनी काय सांगितलं? हे बी काय आहे? शीतलचं घर आहे, इथं संगीताच हाऊस आहे. त्यांनी प्रश्न असा केला आहे आपल्याला की शीतल आणि संगीता म्हणजे बी आणि शीतलचं यांच्यातील सरळ रेषेतील अंतर म्हणजे हे अंतर किती सांगितलंय? 500 मीटर. संगीताचे घर व शाळा आणि ह्यांचं अंतर किती सांगितलंय आपल्याला? 1200 आणि हे 500. अर्थात शीतलचे घर व शाळा यांतील सरळ रेषेतील अंतर म्हणजे हे अंतर आपल्याला किती सांगितले? 1300 आहे मीटर आहे. समजा शीतलला संगीताकडे जाण्यास 5 मिनिटं लागले व तिथून शाळेत जाण्यास 24 मिनिटं म्हणजे इथून 5 मिनिटं आणि इथून पुन्हा 24 मिनिटं लागले. यावरून तुम्हाला काय ऑब्झर्व होतं किंवा काय समजते? लेट्स सी. शीतल स्पीड अलॉंग पाथ ए डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय? शीतलचं ए मार्गावरील चाल. मग शीतलची ए मार्गावरील चाल म्हणजे कोणती? शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंतची. काय आहे? डिस्टन्स आहे 500 मीटर आणि टाइम किती लागलाय तिला? 5 मिनिटं. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे 500 मीटर अपॉन 5 मिनिट्स. मग त्याला भाग लावल्यावर किती आलं? 100 मीटर. म्हणजे स्पीड ऑफ पाथ ए म्हणजे शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत जाण्यासाठी तिला 100 मीटर पर मिनिट एवढा कालावधी लागला. सेकंड आहे शीतल स्पीड अलॉंग बी म्हणजे संगीताच्या घरापासून स्कूलपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग किती होता? टोटल डिस्टन्स. आता इथं टोटल डिस्टन्स कुठलं येणार? शीतलच्या घरापासून संगीतापर्यंतचं 500 आणि तिथून आपण वरचं बघतोय. शीतल स्पीड अलॉंग बी संगीताच्या घरापासून स्कूलपर्यंत आपल्याला किती दिलंय? 1200 मीटर. त्यासाठी टाइम किती लागलाय तिला? 24 मीटर. त्यांचा भागाकार केल्यानंतर आन्सर काय मिळाला आपल्याला? 50 मीटर पर मिनिट. आता इथं सांगितले शीतल्स ॲव्हरेज स्पीड म्हणजे शीतलचं एकूण स्पीड किती? त्यामध्ये त्यांनी काय केले? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स म्हणजे कुठला? पाथ ए आणि पाथ बी म्हणजे तुमचा 500 अधिक 1200 केले किती आले? 1700 मीटर. आणि टोटल टाइम 24 मिनिटं आणि 5 मिनिटं. ते किती झाले? 29 मिनिट्स. त्याचं स्पीड किती आलं? 58.6 मीटर पर मिनिट. हे काय झालं? शीतलचं ॲव्हरेज स्पीड म्हणजे शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत आणि तिथून स्कूलपर्यंत तिचं एकूण ॲव्हरेज झालंय 58.6
मीटर. आता त्याचीच आपल्याला काय करायची, व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजे प्रत्यक्ष व्यवस्थापन आणि त्याचं टाइम. मग प्रत्यक्ष व्यवस्थापन आपल्याला दिलेलं आहे डायरेक्ट शीतलच्या घरापासून स्कूलपर्यंतचं, ते किती होतं 1300 मीटर, आणि टाइम त्याला एकूण किती लागला 29. मग त्याचा आन्सर व्हेलॉसिटी किती आली आपली 44.83 मीटर पर मिनिट. एक्झाम्पल व्यवस्थित लिहा, व्यवस्थित समजून घ्या. लेट सी, पुढचा पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. गती आणि गतीवरील होणारे चाल किंवा दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम किंवा चाललेल्या वेगावर होणारे बदल. पहिला आहे चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. आता इथं तुम्हाला त्यांनी ही तुमची डायग्राम आहे पेज नंबर 3 वर, इफेक्ट्स ऑफ व्हेलॉसिटी. इथे तुम्हाला त्यांनी असा प्रश्न केलाय की सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटार बाईक. सचिन काय झालाय, मोटार बाईकवर ती चाललाय. एक्सप्लेन व्हॉट विल यू हॅपन इन अ फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन राईड. तर कोणकोणते चेंजिंग होणार आहेत. मग फर्स्ट त्यांनी प्रश्न दिला, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल, इट इज अ स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज. सचिनने मोटारसायकलीनं, बघा हे त्यांचे स्पीड आहे, सचिनने मोटारसायकलीने प्रवास करत असताना मोटारसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलीची चाल वाढल्यास किंवा कमी झाल्यास वेगावर कोणता परिणाम होतो, पहिला प्रश्न विचारलाय. म्हणजेच आपल्याला यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चाल बदलून आणि दिशा मात्र तीच ठेवली जाते. चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड, दिशा बदलून चालही तीच ठेवली जाते. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, चाल आणि गतीची दिशा दोन्हीही बदलल्या जातात. कशामध्ये, या कंडिशनमध्ये. म्हणजे तुम्ही काय करा, टर्निंग ऑन द रोड, जसं आपण काय म्हणतो त्याला, एखाद्या रोड क्रॉस करून जातो किंवा टर्न घेतो रोडला, त्यावेळी त्याचं व्हेलॉसिटी आणि स्पीड हे कसं असतं, सेम असतं. हे या एक्झाम्पलमधून सांगितलेलं आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट, हा तिथले प्रश्न आहेत, ते स्लाइड इकडे तिकडे गेल्यामुळे असं झालंय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ मोटरसायकल इज स्पीड इन्क्रीज और डिक्रीज पुट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. जो की मी पहिला प्रश्न केला तुम्हाला, तुम्ही ही डायग्राम बघितल्यानंतर. सचिनने मोटारसायकलीने प्रवास करत असताना प्रवासाची दिशा न बदलता मोटारसायकलीची चाल कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा वेगावर काय परिणाम होईल, तर त्याचा वेग कसा होईल, कमी होईल. इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड व्हाईल द व्हेलॉसिटी अँड स्पीड विथ सेम. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल आणि वेग सारखाच असेल का, त्याची स्पीड कमी होईल ना, व्हेलॉसिटी तीच राहिली तरी. इफ ऑन टर्निंग अ सेटिंग चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. वळण रस्त्यावर मोटारसायकल चालवत असताना सचिनने मोटारसायकलीची चाल व दिशा दोन्हीही बदलल्यास वेगावर त्याचा परिणाम होतो. आणि त्याचा आन्सर होतं आपलं हे, की त्याचं स्पीड बदललं तर डायरेक्शन तीच राहते आणि डायरेक्शन चेंज झाली तरी स्पीड हे सेमच असतं. पुढचं आहे ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाइम वॉज अ गॅलिलो. गॅलिलो या शास्त्रज्ञांनी चालीचं मापन, अंतर आणि काल या सर्वप्रथम या गॅलिलो या शास्त्रज्ञांनी काढलं. द स्पीड ऑफ साऊंड इन द ड्राय एअर इज, हवेतील ध्वनीची चाल, स्पीड हे कसे 343.2 मीटर पर सेकंद हवेतील ध्वनीची चाल आहे. व्हाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट, आणि प्रकाशाची चाल किती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 2770 मीटर पर सेकंद. आणि पृथ्वीची
सूर्याभोवती रिव्हॉल्युशन म्हणजे परिभ्रमण करण्याची चाल किती आहे? 29,770 म्हणजे पूर्ण राऊंड होण्यासाठी. पुढचा पॉइंट आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय आहे रे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म? आता युनिफॉर्म म्हणजे एक रेषीय, एक समान किंवा नैक समान अशी ही व्हेलॉसिटी आहे. अमर अकबर एक्झाम्पल आहे तुम्हाला, हे तुम्हाला इथे चार्ट दिलाय त्यांनी. टाइम इन अ क्लॉक, डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर, डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर अँड डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर. यामध्ये काय आहे बघा, अमर अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हल्ड इन डिफरंट कार्स विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. त्यांनी सांगितलंय की अमर अकबर आणि अँथनी यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीतील कापलेले अंतर खालील सारणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता सी टाइम इन अ क्लॉक, टाइम इन क्लॉक म्हणजे घड्याळामध्ये दिले. 5 मिनिटाला डिस्टन्स कवर्ड इन अमर इन किलोमीटर, त्याचं किती आहे 0. अकबरचंही किती आहे 0 अँड अँथनीचं किती आहे 0. म्हणजे त्यांनी प्रश्न असा केलाय, स्वतःच्याच गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत, त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेले अंतर खालील दिले आहे. आता 5:30 वाजता त्यांचं कसं झालंय, अमरचं 20, अकबरचं 18 आणि अँथनीचं किती झालंय 40. 6 मिनिटाला त्यांचं किती झालंय, 20चे दुप्पट झालेत 40, 18चे दुप्पट झालेत 36 आणि 14चे दुप्पट 28. 6:30ला किती झालेत 60, 7ला 18, 73ला 100 आणि 80ला 120. तसंच त्यानंतर अकबरचंही 42, 17, 95 अँड 120. म्हणजे अकबरचं तुम्हाला काय झालेलं दिसते, कमी झाले, पुन्हा वाढले, कमी झाले. अँथनीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळाले की आहे त्या स्थितीमध्ये राहिले. मग आपल्याला यामध्ये त्यांनी प्रश्न विचारले, What is the time interval between the nothing of a distance made by Amar, Akbar and Anthony? अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? म्हणजे किती होता, पहिला 5ला आपण बघा, पहिला 5ला बघितल्यानंतर 5:30 म्हणजे किती होता त्यांच्यामध्ये, हाफ अवर, अर्ध्या तासाचा. तर इथं हँड्स झाले, इथं हू हॅज अ कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. एकाच ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे, अमर आणि अँथनीनं. अमर आणि अँथनीनं. आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल द सेम. अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर हे सारखेच आहे का, तर नाही. का नाही, त्याचं काय आहे, त्यानं एका ठिकाणी जास्त अंतर कापले तर दुसऱ्या ठिकाणी काय केले, कमी अंतर क्रॉस केले. कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर, अँथनी इज फिक्स्ड टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू सी अबाउट देअर स्पीड. म्हणजेच अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीतील कापलेल्या अंतराचा विचार करून त्यांची जे स्पीड आहे, त्यांचं जी चाल ही त्यांनी ठरवली आहे. अँड object covers equal distance in equal time interval, it is said to be mover in the uniform speed. म्हणजे जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीस आपण युनिफॉर्म स्पीड म्हणतो, म्हणजे एकसमान गती असं म्हणतो. म्हणजे एकाच ज्या वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असतील त्याला आपण काय म्हणतो,
युनिफॉर्म स्पीड. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. टेक अ 1 मीटर प्लास्टिक ट्यूब अँड कट इट लेंथवाइज इंटू 2 होल्स. 1 मीटर लांबीची एक प्लास्टिक ट्यूब, ज्याला आपण आपली बॅट बॉल असते तशी प्लास्टिक ट्यूब, लेंथवाइज इंटू 2 होल, व छोटा काय घ्यायचा आहे, चेंडू घ्यायचा आहे. टेक वन ऑफ द चॅनल स्पीड पीसेस, प्लेस वन ऑफ इट्स एंड ऑन द ग्राउंड अँड होल्ड द अदर ॲट अ सब हाईट फ्रॉम द ग्राउंड ॲज शोन इन द फिगर. आणि या तुम्हाला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचे, त्याला दोन एका त्या पट्टीवरती काय करायचे, एक टोक जमिनीवर टेकवून दुसरे टोक जमिनीपासून काही अंतरावरती धरायचं. म्हणजे त्यांनी कशी व्हर्टिकल साईजमध्ये त्यांनी धरलेली आहे. थर्ड दिले, टेक अ स्मॉल बॉल अँड रिलीज इट फ्रॉम द अप्पर ऑफ द चॅनेल. चेंडू त्या पट्टीच्या उंच भागाकडून सोडून द्या. म्हणजे तो चेंडू वरून काय करायचा आहे, सोडून द्यायचा आहे. 4 सांगितलंय, ऑब्झर्व द व्हेलॉसिटी ऑफ द बॉल अँड इट्स अ रोल शोन अलॉंग द चॅनेल. चेंडू वरून खाली येत असताना वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का हे ऑब्झर्व करायचं. इज इट्स व्हेलॉसिटी द सेम ॲट ऑल पॉईंट. सुरुवातीस, मध्ये आणि जमिनीशी येताना वेग कसा बदलतो याचं निरीक्षण करा. पहिल्यांदा सोडला तेव्हा फास्ट होता, नंतर हळू झाला आणि लास्टला तो पूर्णपणे काय झाला, एकदम स्लो झाला. ऑब्झर्व हाऊ द व्हेलॉसिटी चेंजेस ॲज इट मूव्ज फ्रॉम टॉप थ्रू द मिडल अँड टू द बॉटम. सुरुवातीस, मध्ये, जमिनीशी येताना वेग कसा होता याचं निरीक्षण करा. सगळ्यात वरती होता तेव्हा कसा होता, लेस होता, कमी होता. बॉटमला गेल्यानंतर तो पूर्णपणे 0 झाला, थांबला. आणि मिडलला तो कसा झालेला, वाढलेला, इन्क्रीज. सोडताना हळू सोडला, जाताना फास्ट गेला आणि लास्टला त्याचं स्पीड काय झालं, 0 झालं. म्हणजे एकदम शांत झाले. हे काय आहे आपलं ॲक्सेलरेशन. काय आहे ॲक्सेलरेशन. You must have all played on a slide in a park. You know that wireless sliding down the velocity is less at the top, eating freezers in the middle and become 0 towards the end. लहानपणी तुम्ही सर्वजण स्लाइड केली म्हणजे घसरगुंडी खेळला असाल. घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीस वेग कसा असतो, कमी असतो, मध्ये तो वाढतो आणि शेवटी तो पुन्हा काय होतो, कमी, ॲट द 0 टुवर्ड्स द एंड 0 होतो. हे आपल्याला माहितीच आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज ॲक्सेलरेशन. वेग बदलातील या दरालाच आपण काय म्हणतो तर ॲक्सेलरेशन. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. फॉर्म्युला काय, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन अ व्हेलॉसिटी अपॉन टाईम. हा आपला फायनल फॉर्म्युला आहे का, नाही. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज, वेगातील बदल आणि त्याचा लागलेला वेळ, टाईम. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू अँड इन टाईम टी, इट चेंजेस द फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल म्हणजे आपल्याला मिळालेली व्हेलॉसिटी, फायनल म्हणजे आपल्याला तेवढं अंतर कापायचं आहे ती. ॲक्सेलरेशनचा सिम्बॉल आहे ए. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. इनिशियल ते जे आहेत ए इज इक्वल टू व्ही अपॉन यू, व्ही मायनस यू अपॉन टी. हा काय झाला तर त्याचा फॉर्म्युला आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू व्ही अपॉन यू अपॉन व्ही मायनस यू अपॉन टी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीडचा फॉर्म्युला होता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. हे तिन्ही फॉर्म्युले पाठ करून ठेवा. ह्यावर आपल्याला काय आहेत, एक्झाम्पल आहेत. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have an accelerated object in motion can have 2 types of acceleration. आपल्याला हे जे 2 प्रकारचे ॲक्सेलरेशन आहेत,
जर यू हा सुरुवातीचा वेग हा आपण पाहिला, हा यू काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा स्पीड, सुरुवातीचा वेग, अँड टाइम काय आहे, त्याला लागलेला वेळ, आणि व्ही काय आहे, फायनल म्हणजे बदलून अंतिम वेग कसा आला हे आहे. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated. Object in motion can have two types. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीलाच आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. आणि याचेच पुन्हा काय आहेत, दोन टाइप्स आहेत. If the velocity change by equal amount in equal time interval, the object is said to be uniform acceleration. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील, सी म्हणजे हा तुमचा वेग आहे, यामध्ये जर वेगही तुमचा इक्वल आहे, त्याला लागलेला टाईमही सारखाच आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अन इक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, आणि जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल, त्यामध्ये समान बदल म्हणजे हा तुमचा सी हे तुमची वेग आहे, पण ह्याला लागलेला जो टाइम आहे तो समान नाही, तो जास्त आहे कमी, याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यामध्ये जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असेल तरच ते काय असतं, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणि समान कालावधीमध्ये वेगामध्ये जो बदल होत नाही, असमान बदल होत असतो, म्हणजे कुठे जास्त कुठे कमी, त्याला आपण काय म्हणतो, नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तर यानंतर पुढचे पॉईंट आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन. हे जे पॉईंट आहे ते आपण पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला सांगितलेले यूज अवर ब्रेन पॉवर लिहिणार आहात, त्याचे आन्सर देणार आहात, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहून घेणार आहात. जे एक्झाम्पल सांगितलं शीतल संगीता, त्याचं त्याची व्हेलॉसिटी, त्याचं स्पीड काढणार आहात, आणि तिन्ही फॉर्म्युले पाठ करून नोट्स व्यवस्थित लिहून ठेवणार आहात. आणि जो पुढचा पॉईंट आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशन, हे आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आणि कोणाला काही शंका असतील तर विचारत चला. थँक्यू.